नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या या चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या या चॅनलवरती. नेहमी मोहनीश ओपनिंग देतो. आज मला बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण आजचा हा व्हिडिओ मोहनीशसाठी खूप स्पेशल आहे. आणि मी अजून सुद्धा कॅमेरा शाय आहे, पण मी तरी सुद्धा आज त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतेय. बऱ्याच महिन्यांपासून मोहनीश मला त्याच्या फोनचा प्रॉब्लेम सांगतोय. त्याचा फोन स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, स्वतःच झूम करतोय, स्वतःच डिलीट करतोय. सो खूप प्रॉब्लेम्स होत आहेत त्याला आणि त्याच्यामुळे तो खूप इरिटेट सुद्धा होतोय. आधी मला वाटला फेकतोय, पण मी जेव्हा स्वतःहून पाहिलं तेव्हा मला ॲक्च्युली पटलं. त्याने हा फोन आम्ही जेव्हा डेट करत होतो तेव्हा सेकंड हँड घेतला होता. मागच्या काही दिवसांमध्ये मी माझ्या बजेटमध्ये बसतील असे 3 फोन मी त्याच्याकडून विचारून घेतलेत. त्यातला एक आहे iPhone 16, सेकंड सॅमसंग 25 5G अँड थर्ड गुगल पिक्सेल 9a. मी त्याच्यासाठी ऑलरेडी काल एक फोन बुक करून आली आहे. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी त्याच्यासाठी कोणता फोन घेतला असेल, पण मला माहिती आहे की तुम्ही करेक्ट गेस नाही करू शकणार आहेत. आता ह्यातलं मोहनीशला काहीच माहीत नाहीये. त्याला सरप्राइजेस आवडतात, पण महागातले नाही. आता तो गेलाय जिमला आणि तो आल्यानंतर त्याला लगेच मला घेऊन जाण्यासाठी कन्व्हिन्स करायचंय. एक तर बाहेर खूप ऊन आहे आणि हा निघण्यासाठी नाटक करेल. सो बघूया मला आता कन्व्हिन्स कसं करता येते. मी त्याला कन्व्हिन्स केलेलं आहे. कन्व्हिन्स नाही. तू मला बोलली की आपण गेम खेळायला जाणार आहे, म्हणून मी तुझ्यासोबत उन्हात एसी बघायला येतोय. तुला दाखवतो थांबा. हे तुम्हाला दिसत पण नसेल, हे एवढं ऊन आहे बाहेर. ठीक आहे, गेम खेळायला जातोय यार, चल ना. तिकडे एसी असतो ना, फक्त म्हणून मी रेडी झालोय. येस चला बाई, पहिल्यांदा ब्लॉग बनवते. कुठे गेली? हे तोंड ठेव हातावर तोंड ठेव. इकडे इकडे. मी वरती पोचलेली आहे आणि हा बघा, हा येतोय एस्केलेटर वरून. मी जास्त एक्सायटेड झाली आहे बिकॉज त्याला गिफ्ट द्यायचं आहे मला. सो आला आला आला. हो, चल ना जरा आपण एसी बघूया. हा म्हणजे गेम खेळायला जाऊ, पण पहिले एसी बघूया. चालेल? रिलायन्स मध्ये चल. काय करते तू? आई एवढं बाहेर ऊन आहे ना मरणाचं. मी फक्त बोलले ना एसी घ्यायला जायचंय, एवढं बाहेर आलो. गेम खेळायला पण नसतो आलो. आमच्याकडे हॉलमध्ये एवढं गरम होतं ना की तुम्हाला एसीची गरज लागणार. आता 1.5 टनचा एसी घेऊन देणार आहे मला. 1.5 टनचा. याला खरंच वाटतंय की मी एसी घ्यायला आली आहे. ओके बघू दे. काय झालं? चांगलं वाटतंय. एक 5 स्टार आहे, पण आपलं एवढं रनिंग नसतं. 5 स्टार साठी 8 तास रनिंग. ग माझा नवरा एवढा गोड आहे बिचारा, त्याला खरंच नाही माहिती. ऐक ना सोना, तू फूड कोर्टला जाऊन बस ना. चालू बघा जा ना. मी येते. जा, मी वॉशरूमला जाऊन येते. मी बघतो ना थोडं. हा ठीक आहे. बघितलंय ना, अजून बघितलं नाहीये. तू बघ, असं काय नाही. ठीक आहे, तू चूज कर कुठचं आवडतंय ते. मी जरा वॉशरूमला जाऊन येते. घरून करून नाही. वेलकम. ऐक ना, मी ना फायनल केलंय काय ते एसीचं. मला तिकडे फूड कोर्टला पाठवलं. अरे हा, मी बुक केलंय. हो मग मला तू बोलली शिकरला झाली मी करून म्हणून. प्लीज. सो ये लवकर, तुला दाखवते मी कुठचं आहे. पण इकडे. अरे इकडे 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 इकडे.
आवडलं गिफ्ट? कर आता अनबॉक्सिंग. थांब थांब. सो कसं वाटतं तुला? एसीच्या शोअर मध्ये घाम फुटलाय मला. हे लोक तेव्हा अशी काय काय कामं करून ठेवते ना. मी विचार करून आलोय एसी घ्यायचा आहे करून. मॅडम वॉशरूमला गेल्या. मॅडम वॉशरूम गोळा म्हणजे तुझ्या विश्वास ठेवतो म्हणून मी ऐकतो. तुलाच गिफ्ट दिले. अरे हो पण मी घेतलं असतं. ठीक आहे, मी गिफ्ट नाही देऊ शकत. ते मला बोलले एसी मध्ये घ्यायला जाऊ. मला बोलता पण येत नाही. एसी घ्यायला जाऊ आणि गेम खेळायला जाऊ करून. मला बोलली त्या खाली तिकडे ह्याच्यात बस, फूड कोर्ट मध्ये बस. मी बसलोय तिकडे 15-20 मिनिटं झालं. येत नाही नंतर मला फोन करते जरा खाली आहे करून. बोलते मी स्टोअर मध्ये मी बुक करून झाली करून मोकळं झाले. आणि नंतर तिकडे अरे त्या सगळे स्टोअर मध्ये माझ्याकडे बघत होते भाई. मला एक्सप्रेशन पण देता येत नव्हते एवढे. मी नाही बोललेलो. आणि जॉईनी मला विचारलं होतं की लाईक 60-70 मध्ये कुठले 3 फोन चांगले आहेत. तर मी बोललो की एक 16 आहे, आयफोन 16, सॅमसंग 25 5G. हां, सॅमसंग 25 5G आणि गुगल पिक्सल 9 आहे. त्याची क्वालिटी चांगली म्हणजे बघितलं होतं. आणि ह्याच्यासाठी म्हणून मी विचारत होती मला. हो, मी सकाळपासून तरी विचार करते व्लॉग का. नंतर म्हटलं की जाऊ चल एसी घ्यायचा आहे म्हणून. ती मला सांगितलं की तुम्ही केसच नाही करू शकत. एसी घ्यायचा म्हणून ब्लॉग करत असेल करून. तर हे अशी कारनामे करून ठेवले. ते मला वाटलंच काहीतरी. तू काल जेव्हा बोलली ना मी जरा बाहेर चालले करू येते थोड्या वेळ. आता पण माझा व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. आता नवीन फोनच्या मुळे काहीतरी खायला लागेल बाहेर. भरपूर भूक लागली आहे मला. खूप भूक लागली. काहीतरी खावं लागणार होतं नवीन फोन साठी. आता हिला पार्टी द्यावी लागेल. आता पुढचे सगळे ब्लॉग नवीन फोन मध्ये येतील. फायनली बाई केवढी खुशी झाली आहे मला. तुम्हाला मी स्टोरी सांगितली की नाही मला माहित नाही. आता बोलते ताई मी ब्लॉग बद्दल म्हणजे हिने काय काय सांगितलं असेल पण तुम्हाला नसेल माहिती. हा जो मी आयफोन X वापरत होतो ना तो मी 2020 हा X होता. तर तो मी 2020 पासून वापरतो सगळ्या गोष्टीसाठी. आणि तो आता मला एवढा डोक्यात त्रास द्यायला लागला होता. काय कार्स ना. कार तर भाई एक आहे. आजच्या काळात बोललो मी. कार तर एक आहे ती घेणार आहे. पण हा फोन मी ऑलमोस्ट एक 2019 पासून 19 डिसेंबरला एक घेतला असेल मी. तेव्हापासून मी वापरतोय. आणि आता तो भाई एवढा त्रास द्यायला लागला. मी नवीन डिस्प्ले टाकल्यापासून स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड करतो, स्वतः डिलीट करतो. त्या दिवशी एक 19 मिनिटाची ब्लँक व्हिडिओ बनवली होती ऑटोमॅटिक खिशात ठेवल्या. मला एवढं इरिटेट झालेलं त्या फोननी. बट आता मी नवीन फोनमध्ये बनवेल. धन्यवाद मंडळ आपलं शतशः आभारी आहे. तुझं स्ट्रगल बघितलंय ना मी, म्हणून मला वाटलं होतं तू फेकतोयस. पण मी जेव्हा बघितलं तेव्हा मला रिअलाइज झालं की ॲक्च्युली हे तू खोटं बोलत नाहीस. नवीन फोन बद्दल माझ्याकडनं हिला पार्टी दिली आहे. मी ना ॲक्च्युली बॉडी बिल्डर वाटते. कृष्णा हे बघ फोन दे. फोन घेतला मी तुला बोलून गेलेली ना. देवप्पा आम्ही नवीन फोन घेतला. ह्याच्यामध्ये छान छान व्हिडिओज काढता येऊ द्या. याला
मला मी तर काढेनच, मी अशी मध्ये मध्ये येईल पण त्याच्यासाठी थँक्यू.